नमस्कार. टोकिता सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या कंपनीकडून आज आपण आलेलो आहेत रहाटी तालुका जिल्हा नांदेड येथील प्रगतशील शेतकरी गोविंद गंगाधरराव बोकारे रहाटी यांच्यासोबत आज आपण यांच्या शेतामध्ये टोकिता मिरची सीता या व्हरायटीचा प्लॉट पाहण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी. नमस्कार. आपण जी आता ही जवळपास मध्ये व्हरायटी कोणती लागवड केलेली आहे? सीता आहे सर, टोकिता कंपनीची सीता लागवड केली. लागवड किती तारखेला झालेली आहे आपली? 21 जानेवारीला. 21 जानेवारी. तर आज आहे 24 मार्च. म्हणजे जवळपास 63 दिवस लागवड करून झालेले आहेत, कम्प्लीट झालेले आहेत. तर काय वाटतं तुम्हाला, कसं आहे प्लॉट रोगाच्या बाबतीत? रोगाच्या बाबतीत एक नंबर आहे सर. हा, म्हणजे दुसऱ्या कमी व्हरायटी प्रमाणामध्ये रोग आहे, म्हणजे रोगच नाही म्हणायला हरकत नाही. रोगच नाही. बर. आणि फळाची जी लांबी वगैरे कशी आहे? समजा बघा आपण सर, माल त्याच्या समोर समोरच आहे, तुम्हाला कसं वाटतं? त्या समोरच आहे सर. कशी वाटली व्हरायटी तुम्हाला? एक नंबर आहे सर. बर. काहीचा कलर कसा आहे? चांगले. नाही, दुसऱ्या कंपनीचा विषय, आपली कशी वाटली व्हरायटी? आपली नंबर 1 आहे सर. नंबर 1 आहे ना? कलर वगैरे कसा आहे? मार्केट मध्ये सर हिला एक मिनिट पडू देणार. दुसऱ्या व्हरायटी पेक्षा 10 रुपयांना काय टिकायला. 10 रुपयानं महाग हो विकायली ना. समजा ही व्हरायटी टोकिताची सीता. सीता. म्हणजे याचा नेमकं महाग विकण्याचं कारण काय? कारण Color मला सर कलर एक नंबर आहे हा. आणि खायला तिखट आहे. एकदम तिखट आहे हा. समजा. ते मोल्ड तरी ते व्यापारी मोडून बघतात हा. आणि खाऊन बघाले की एकदम तिखट आहे तिखट समजा. आहे. त्याच्यामुळे ही दुसऱ्यापेक्षा 10 रुपये टाईट किलो चालली. महाग विकायली समजा. बरं. आणि सगळ्यात महत्वाचं, आता तुमच्या इथं 5-6 शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावलेली आहे. लावलेली. त्यांचं काय मत आहे की सर व्हरायटी सगळ्याचं एकच मत आहे की एक नंबर व्हरायटी. एक नंबर व्हरायटी? आणि सगळ्यात महत्वाचं ही दुसऱ्या आतापर्यंत तुम्ही 5-6 वर्ष झालं मिरची लागवड करता, बऱ्याच व्हरायटी तुम्ही लागवड हो. केलेल्या आहेत, त्या तुलनेमध्ये तुम्हाला सीता कशी वाटेल? एक नंबर आहे सर. एक नंबर व्हरायटी. पुढच्या वर्षी तुम्ही हिची भरपूर लागवड करणार? लागवड करणार. दुसरी व्हरायटी लागवड करणार नाही. म्हणजे एवढ्यात आता तापमानामध्ये कमी कालावधीमध्ये उत्पन्न जास्त असं आम्हाला दुसरी व्हरायटी लावायची गरजच नाही. बरं. म्हणजे हिचीच लागवड खर्च तुमची जास्त कमी आहे होणार सर. समजा. बरं. आणि आता हे जे तुम्ही अंतर ठेवलेलं आहे, 2 ओळीतलं अंतर किती आहे? आणि 4.5 फूट आहे सर. 4.5 फूट ओळीतलं अंतर आहे. आणि हा. रोपातलं अंतर काय ठेवलेलं आहे? 1.5 फूट. 1.5 फूट. 1.5 बाय 4.5 बाय 1.5 वर तुमची हा. लागवड झालेली आहे. मल्चिंग टाकून पूर्ण Mulching प्लॉट टाकून, केलेला आहे. आणि पूर्ण आता हे तुमचं क्षेत्र किती आहे? एक 1.25 एकर आहे सर. 1.25 एकर मध्ये पूर्ण टोकिताची सीताच लागवड केलेली आहे. 8,000 रोपांना होतं. हा, पूर्ण सीताच लागवड केलेली आहे ना? बरं. आणि बाकी आता तुम्ही जे आपला व्हिडिओ बनवायला समजा, त्या शेतकऱ्याला तुमचा काय मेसेज असेल की व्हरायटी लागवड करायला पाहिजे? कोण किंवा नाही, माल काय बघा विषय? सर. हा. माल एक नंबर आहे. हा. आणि दुसऱ्या व्हरायटी पेक्षा तुलनेमध्ये नंबर 1 व्हरायटी. दुसऱ्या तुलनेमध्ये एक नंबर एक व्हरायटी नंबर आहे. आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लागवड लावू- करायला पाहिजे. 100% बिलकुल लावायला फक्त हिचं सगळ्यात महत्वाचं आहे की हिला कलर खूप चांगला कलर आहे. आणि मार्केटला एक म्हणजे पडूच देणार आहे. बरं. कलर चांगला आहे. बिया आपण जर ही मिरची आता मोडून बघा ना सर, बिया तुम्ही हिला जर आपण मोडून बघितलं समजा, तर बिया भरपूर आहेत हो. समजा ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हिचं वजन पण चांगलं वजन पण येतंय. आलंय. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये वजन तेवढं पण येत नाही. हा. आणि ते 10 किलोच्या वर बसतच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये बसत नाही बसत समजा. नाही. म्हणजे हे माल खूप कमी बसायला, पण वजन खूप चांगले हा, आहे. चांगलं आहे. त्याच्यामुळे तुमची ह्या व्हरायटीला खूप खूप, पसंती आहे समजा. पसंती आहे. आणि तुमच्या इथे जे कोणी लागवड करते ते बी ह्या नाही, कारणामुळे हेच करणार लागवड आहेत. करते समजा. इथून पुढे जरी हे आम्हाला हेच व्हरायटी म्हणजे सीताच तुम्ही लागवड हो. करणार आहेत? बरं. चालतंय. धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. ओके सर. असंच लागवड करत राहा टोकिताची सीता. हो ना. ओके.